Hello my dear friends, this is विठ्ठल दुधाटे, फाउंडर ऑफ दुधाटे क्रॉप अकॅडमी अँड क्रॉप सायन्स टीचर. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 2020चा बोर्डाचा पेपर फर्स्टचा जो काही पेपर होता तो आपण आज डिस्कस करणार आहोत. त्याबद्दल आपण तुम्हाला कंप्लीट इन्फॉर्मेशन देणार आहोत. तुम्ही तो पेपर कशा प्रकारे सॉल्व करायचा, ठीक आहे. तर तुम्ही जर आत्तापर्यंत आपला यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर आत्तापर्यंत आपलं टेलिग्राम चॅनल क्रॉप सायन्स विथ विठ्ठल सर जॉईन केलं नसेल तर त्या ठिकाणी तुम्ही टेलिग्रामला सर्च करा आणि त्या ठिकाणी तुम्ही जॉईन व्हा. त्या ठिकाणी आपण तुम्हाला मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स रेग्युलर बेसिसवर त्या ठिकाणी पुरवत असतो. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर आत्तापर्यंत आपलं दुधाटे क्रॉप अकॅडमी ॲप डाउनलोड केलं नसेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या ठिकाणी तुम्ही क्लिक करा आणि त्या ठिकाणी ॲप डाउनलोड करा आणि त्यामध्ये स्वतःला रजिस्टर करा, ठीक आहे. चला तर मग सुरू करू आपला 2020चा बोर्डाचा पेपर फर्स्टचा जो काही पेपर होता तो आपण डिस्कस करू. त्यामध्ये क्वेश्चन नंबर फर्स्ट आहे, त्यामध्ये ए आहे फिल इन द ब्लँक्स. फिल इन द ब्लँक्स दिलेले आहे तुम्हाला 6. त्याच्यामध्ये तुम्हाला एका मार्कासाठी एक फिल इन द ब्लँक्स त्या ठिकाणी आहे. त्यामध्ये फर्स्ट वन आहे फॉडर ग्रासेस आर क्लासिफाईड ॲज अनइरिगेटेड आणि इरिगेटेड, या दोन याच्यामध्ये ते क्लासिफाय केलं जातं. त्यानंतर बी आहे द बॉटॅनिकल नेम ऑफ ग्रीन ग्राम इज फिग्ना रॅडिएटा, आणि तुम्हाला तर माहितीच आहे बॉटनिकल नेमला दोनच सेपरेट अंडरलाईन करायचं असतं. फर्स्ट अंडरलाईन इज फॉर जीनस अँड सेकंड अंडरलाईन इज फॉर स्पेसिस. त्यानंतर नेक्स्ट आहे ऑइल कंटेंट ऑफ नायगर क्रॉप इज, नायगर क्रॉपचं ऑइल कंटेंट किती आहे, त्यामध्ये आहे 42 ते 44%. त्यानंतर आहे डी ब्लॅक आर्म इज अ सिरियस डिसीज ऑफ कॉटन क्रॉप. त्याच्यानंतर आहे जिया मेज इज द बॉटॅनिकल नेम ऑफ मेज क्रॉप. त्यानंतर आहे टिक्का इज द सिरियस डिसीज ऑफ ग्राउंडनट क्रॉप. त्यानंतर क्वेश्चन नंबर फर्स्टमध्ये बी आहे डिफाईन द फॉलोइंग टर्म्स. त्यामध्ये आपण वन बाय वन पाहू. फर्स्ट वन आहे त्याच्यामध्ये सॉइल प्रोफाईल. सॉइल प्रोफाईल म्हणजे काय? इट इज द व्हर्टिकल सेक्शन ऑफ द सॉइल पासिंग थ्रू ऑल इट्स लेयर. त्यानंतर नेक्स्ट आहे लेबर इफिशियन्सी. लेबर इफिशियन्सी इज द अमाऊंट ऑफ प्रोडक्टिव्ह वर्क डन ऑन द फार्म पर लेबर पर युनिट एरिया. एखाद्या लेबरने किती काम केलेलं आहे तर त्याची काही आपण डिटर्मिनेशन करतो, त्याला आपण काय म्हणतो? लेबर इफिशियन्सी म्हणतो. त्यानंतर सॉइल फर्टिलिटी. आता मातीची सुपीकता म्हणजे नेमकं काय? इट इज द इनहरंट कॅपॅसिटी ऑफ द सॉइल टू सप्लाय इसेन्शियल प्लांट न्यूट्रिएंट. तर त्याच्यामध्ये जे काही आपलं सॉइल आहे ती जी काही आपल्या पिकाला प्लांट न्यूट्रिएंट सप्लाय करते त्याला काय म्हणतो आपण? सॉइल फर्टिलिटी म्हणतो. त्यानंतर क्वेश्चन नंबर सेकंड आहे, त्याच्यामध्ये 4 क्वेश्चन दिलेले आहेत. प्रत्येक क्वेश्चन त्या ठिकाणी तुम्हाला 2 मार्कासाठी विचारला जातो. तसे मिळून शॉर्ट नोट्स त्या ठिकाणी 8 मार्कासाठी विचारली जाते. त्यामध्ये फर्स्ट आहे इकॉनॉमिकल युजेस ऑफ ग्राउंडनट. आता ग्राउंडनटची इकॉनॉमिकल युजेस काय आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला 4 पॉईंट एक्झाममध्ये लिहायचे आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही लिहू शकता फर्स्ट पॉईंट, त्यामध्ये ऑइल कंटेंट लिहू शकता. त्याच्यामध्ये 45 ते 55% ऑइल आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये व्हिटॅमिन्स आहे, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन B2. त्यानंतर तुम्ही लिहू शकता त्यामध्ये कर्नेल्स आर इटन ॲज अ रॉ किंवा रोस्टेड, त्या ठिकाणी आपण ईट करू शकतो. त्यानंतर तुम्ही लिहू शकता ऑइल इज ऑल्सो युज्ड फॉर मॅन्युफॅक्चरिंग ऑफ सोप्स, कॉस्मॅटिक, त्यानंतर टॉयलेट रिक्विसाईट एक्सेट्रा त्या ठिकाणी आपण बनवू शकतो त्याच्यापासून. त्यानंतर ग्राउंडनट केक आपण त्या ठिकाणी कॅटलला फीड करण्यासाठी वापरतो. त्यानंतर मॅन्युअरिंगसाठी सुद्धा वापरत असतो. वाईन्स आर फेड टू द लाईव्हस्टॉक, ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे सीड ट्रीटमेंट इन कॉटन. आता कॉटनमध्ये सीड ट्रीटमेंट कशी करायची? त्यामध्ये फर्स्ट वन आहे वॉटर सोकिंग, त्यानंतर कावडंग स्लरी, त्यानंतर आहे ऑर्गॅनो मर्क्युरियल फंगिसाईड, त्यानंतर ॲसिड डिलिंटिंग.
यामध्ये 4 मेथडनं त्या ठिकाणी आपण सीड ट्रीटमेंट करतो कॉटनमध्ये. 1 बाय 1 आपण पाहू आता. त्यामध्ये फर्स्ट वन आहे वॉटर सोकिंग. तर याच्यामध्ये काय करायचं, कॉटन सीड्स आर सोक्ड इन अ वॉटर फॉर 2 to 6 आवर. 2 ते 6 तासासाठी त्या ठिकाणी आपण वॉटरमध्ये कॉटनचे जे काही सीड आहेत ते सोक करायचे. त्यानंतर काय करायचं, लाईट अँड डिसीज्ड सीड्स फ्लोट ऑन द सरफेस ऑफ द वॉटर शुड बी रिमूव्ह. जे काही सॉईलच्या त्याच्यामध्ये सरफेसवर जे काही राहिलेले आहेत आपले सीड्स ते काय करायचे, रिमूव्ह करायचे. त्यानंतर काय करायचं, हेल्दी सीड्स रिमेन इन द बॉटम शुड बी टेकन अँड ड्राईड इन द शेड देन युज्ड फॉर सोईंग. त्या ठिकाणी काय करायचं, जे काही आपले सीड्स त्या ठिकाणी राहिलेले आहेत बॉटमच्या साईडला ते त्या ठिकाणी आपण शेडमध्ये वाळू घालायचे. त्यानंतर ते सोईंगसाठी वापरायचे. त्यानंतर काय, दिस सीड ट्रीटमेंट हेल्प्स टू इन्क्रीज द जर्मिनेशन. ही ट्रीटमेंट केल्यामुळे काय होतं, आपलं जर्मिनेशन त्या ठिकाणी प्रॉपरली होत असतं सीडचं. त्यानंतर नेक्स्ट आहे काउडन स्लरी. तर याच्यामध्ये काय करायचं, कॉटन सीड्स आर रब्ड विथ द फ्रेश काउडंग स्लरी अँड ड्राईड इन अ शेड बिफोर सोईंग. त्या ठिकाणी काय करायचं, गाईचं शेण घ्यायचं, त्याच्याबरोबर आपले सीड मिक्स करायचे, प्रॉपरली रब करायचे. त्यानंतर ते सोईंगसाठी वापरायचे. इट हेल्प्स टू रिमूव्ह द फर्स्ट फ्रॉम द सीड अँड कन्व्हिन्स इन द सोईंग. त्या ठिकाणी काय होतं, त्याचा जे काही फज वगैरे आहे तर तो रिमूव्ह होतो आणि ते सोईंगसाठी आपण वापरू शकतो. त्यानंतर आहे थर्ड वन आहे ऑर्गॅनो मर्क्युरियल फंगिसाइड ट्रीटमेंट. त्याच्यामध्ये काय करायचं, कॉटन सीड्स आर टेकन ट्रीटेड विथ द हेल्प ऑफ फंगिसाइड लाईक ॲग्रोसन, सिरेसन किंवा 22 सोबत त्या ठिकाणी आपण सीड ट्रीटमेंट करायची. 3 ग्रॅम घ्यायचं आणि 1 किलो सीडमध्ये मिक्स करायचं आणि व्यवस्थित त्या ठिकाणी सीड ट्रीटमेंट करायची. त्यामुळे काय होतं, इट हेल्प्स टू अवॉइड द सीड अँड सॉईल फ्रॉम द फंगल डिसीज. त्याच्यामुळं फंगल डिसीज त्या ठिकाणी बुरशीजन्य रोग होत नाहीत. त्यानंतर नेक्स्ट आहे ॲसिड डिलेंटिंग. आता याच्यामध्ये काय करायचं, H2SO4 सुद्धा म्हणतो आपण त्याला. त्यानंतर त्याच्यामध्ये काय करायचं पाहू आपण, रिमूव्हल ऑफ फज फ्रॉम द कॉटन सीड इज नोन ॲज डिलेंटिंग. म्हणजे कॉटनपासून जे काही फज वरचं आहे, रुई आहे वरची, ते आपण रिमूव्ह करणं, त्याला काय म्हणतो आपण, डिलेंटिंग म्हणतो. त्यानंतर काय करायचं, कॉटन सीड्स आर ट्रीटेड विथ द सल्फ्युरिक ॲसिड. सल्फ्युरिक ॲसिड सोबत त्या ठिकाणी आपण ट्रीटमेंट करायची. त्यानंतर देन सीड्स आर वॉश्ड विथ द वॉटर ड्राईड इन अ शेड फॉर युज्ड फॉर सोईंग. त्या ठिकाणी काय करायचं, सीड वॉश करायचे, ड्राय करायचे आणि त्या ठिकाणी सावलीमध्ये ठेवायचे. त्यानंतर ते सोईंगसाठी वापरायचे. दिस सीड ट्रीटमेंट हेल्प्स टू रिमूव्ह द फज. त्याच्यामुळे काय होतं, फज रिमूव्ह होतो. इन्क्रीज द जर्मिनेशन अँड कन्व्हिन्स इन द सोईंग. त्या ठिकाणी त्याच्यामुळे काय होतं की जर्मिनेशन प्रॉपरली होतं आणि सोईंगसाठी त्या ठिकाणी आपल्याला इझी होतं. त्यानंतर नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 2 मधला डी आहे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ गुड क्वालिटी फॉडर. आता फॉडर कशा प्रकारचं पाहिजे, त्याच्यामध्ये फर्स्ट वन आहे इट शुड बी पॅलेटेबल अँड इझिली डायजेस्टेबल. पॅलेटेबल असलं पाहिजे आणि त्यांना व्यवस्थित त्या ठिकाणी ॲनिमल डायजेस्ट करू शकला पाहिजे, असं त्या ठिकाणी आपण फॉडर क्रॉप सिलेक्ट करायचे. इट शुड बी क्विक ग्रोईंग अँड अर्ली मॅच्युरिंग. त्यांना लवकर मॅच्युअर झालं पाहिजे आणि लवकर ग्रो पण झालं पाहिजे. त्यानंतर आहे इट शुड बी नॉन इंजुरियस टू द कॅटल. त्यानं आपल्या कॅटलला काही इंजुरी केली नाही पाहिजे. इट शुड बी गिविंग हाय यील्ड अँड मॅक्झिमम कटिंग. त्यांना जास्त उत्पन्न दिलं पाहिजे आणि मॅक्झिमम कटिंग्स त्या ठिकाणी दिल्या पाहिजे. त्यानंतर इट शुड बी लिटल टिलेज. त्याला कमी टिलेज लागलं पाहिजे, नांगरणी वगैरे सारखे ऑपरेशन्स त्याला कमी लागले पाहिजे. त्यानंतर इट शुड बी कॅपेबल ऑफ प्रिझर्विंग हे ऑर सायलेज. ते आपण त्याला प्रिझर्व सुद्धा करता आलं पाहिजे. त्यानंतर आहे विल्ड डिसीज ऑफ तूर. त्याच्यामध्ये सिम्पटम काय आहेत, दिस इज द सिरियस फंगल डिसीज ऑफ द तूर. इन दिस डिसीज लिव्स टर्न येलो अँड ड्राय. त्याच्यानंतर ड्रॉपडाऊन होतं. त्यानंतर होल प्लांट इज ड्राय अँड डाय. त्यामुळे काय होतं, पूर्ण प्लांट ड्राय होतं आणि डाय होतं. त्याच्यानंतर रूट्स आल्सो बिकम अ ब्लॅक. त्याच्यामुळे रूट्ससुद्धा त्याचे ब्लॅक कलरचे व्हायला लागतात. त्याला जर कंट्रोल करायचं असेल तर काय करायचं, ग्रो रेजिस्टंट व्हरायटी त्या ठिकाणी वापरायच्या. त्यामध्ये फर्स्ट आहे BDN1 आणि सेकंड आहे BDN2. ते कशा आहेत, विल्टला रेजिस्टंट आहेत. त्यानंतर काय करायचं आपण, ट्रीट द सीड्स विथ फंगिसाइड लाईक थायरम, ॲग्रोसन,
सोबत त्या ठिकाणी आपण सीड ट्रीटमेंट करायची. 3 ग्रॅम घ्यायचं, 1 किलो सीडमध्ये मिक्स करायचं. त्यानंतर काय करायचं, फॉलो प्रॉपर क्रॉप रोटेशन. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 आहे अटेम्प्ट एनी 4 ऑफ द फॉलोइंग. तर त्याच्यामध्ये आपण 1 बाय 1 पाहू. त्यामध्ये फर्स्ट वन आहे ब्रॅक व्हरायटी ऑफ सोयाबीन. आता याचे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत. इट इज द इरेक्ट व्हरायटी विच ग्रो टू द हाईट ऑफ 55 सेंटीमीटर विथ 6 to 7 ब्रँचेस. ही कशी आहे, 55 सेंटीमीटरपर्यंत त्या ठिकाणी वाढत असते, त्याची हाईट आहे. त्याच्यामध्ये 6 ते 7 ब्रँचेस असतात. त्यानंतर इट मॅच्युअर्स इन 104 to 106 डेज. 104 ते 106 दिवसामध्ये ते मॅच्युअर्ड होतं. फ्लावर्स आर व्हाईट इन कलर. त्याचे फ्लावर व्हाईट कलरचे असतात. त्यानंतर इट हॅज 3 to 4 पॉड्स अँड 3 सीड्स इन ईच पॉड. त्याच्यामध्ये 3 ते 4 शेंगा त्याला लागतात आणि त्याच्यामध्ये प्रत्येक शेंगामध्ये 3 सीड त्या ठिकाणी असतात. सीड्स आर राउंडेड अँड येल्लो इन कलर. राऊंड सीड्स असतात आणि त्याचा कलर येल्लो असतो. इट इज ससेप्टिबल टू द येल्लो मोझाईक डिसीज. आणि ते कसं असतं, येल्लो मोझाईक या डिसीजला ससेप्टिबल असतं. त्यानंतर नेक्स्ट आहे सी टाइप्स ऑफ फार्म लेबर. आता फार्म लेबर कशा प्रकारचे असतात, त्यामध्ये फर्स्ट वन आहे अनहायर्ड लेबर्स. तर अनहायर्ड लेबरमध्ये कुठले असतात, फॉर दिस लेबर पेमेंट इज नॉट गिवन. त्याच्यामध्ये आपण पेमेंट देत नसतो. असे जे काही लेबर असतात त्याला आपण अनहायर्ड लेबर म्हणत असतो. तर त्याच्यामध्ये असते स्वतः फार्मर आणि त्याची फॅमिली मेंबर्स. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे हायर्ड लेबर्स. त्याच्यामध्ये काय काय असतं, दिज आर ऑफ 4 टाइप्स. 4 प्रकारचे लेबर असतात त्याच्यामध्ये असतं. एक्झाम्पल द्यायचं झालं तर दिज लेबर्स आर एंगेज्ड फॉर 1 year. तर जे काही आपले परमनंट लेबर असतात ते आपण 1 वर्षासाठी त्यांना ठेवत असतो. तर त्याच्यामध्ये सालगडी आला किंवा मुकादम आला. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे टेम्पररी लेबर. आता टेम्पररी लेबरमध्ये काय येतं, दिस लेबर्स आर एंगेज्ड ऑन द डेली वेजेस फॉर व्हेरियस सीजनल ऑपरेशन्स अँड डिसमिस्ड आफ्टर द कंप्लिशन ऑफ वर्क. सीजनल ऑपरेशनसाठी त्या ठिकाणी आपण त्यांना हायर्ड करत असतो, काही पर्टिक्युलर काम असेल त्यावेळेस, आणि त्यानंतर काम झाल्यानंतर आपण त्यांना डिसमिस करत असतो. त्यानंतर आहे कॉन्ट्रॅक्ट लेबर. दिस लेबर्स फॉर्म्स अ ग्रुप अँड डू सम स्पेसिफिक टाईप ऑफ वर्क टुगेदर ऑन द कॉन्ट्रॅक्ट बेसिस. तर कॉन्ट्रॅक्ट लेबर कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर काम करतात. तर त्याच्यामध्ये एक्झाम्पल द्यायचं झालं तर डिगिंग ऑफ वेल. आपली समजा विहीर खंदायची असेल त्याला आपण त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट देत असतो. त्यानंतर पीस रेट लेबर्स. तर ह्याच्यामध्ये काय आहे, दिस लेबर्स वर्क ऑन द क्वांटिटी बेसिस. हे क्वांटिटी बेसिसवर काम करतात. ज्यावेळेस आपल्याला कापूस वेचणी करायची असेल किंवा पिकिंग ऑफ पॉट्स, त्यानंतर हार्वेस्टिंगसाठी, त्यावेळेस आपण अशा प्रकारच्या लेबरचा त्या ठिकाणी वापर करत असतो. त्यानंतर नेक्स्ट आहे स्टेप्स टू बी कन्सिडर्ड फाईल प्रिपेरिंग अ कॅलेंडर ऑफ ऑपरेशन. तर कुठल्या कुठल्या स्टेप आहेत कॅलेंडर ऑफ ऑपरेशन तयार करण्यासाठी. त्यामध्ये फर्स्ट वन आहे मेक लिस्ट ऑफ क्रॉप्स अँड एंटरप्राइजेस ऑन द फार्म. आपल्या फार्मवर कोणत्या कोणत्या प्रकारचे क्रॉप्स त्या ठिकाणी आहेत त्याची लिस्ट बनवायची, आणि जे काही एंटरप्राइजेस आहेत, डेअरी असेल, पोल्ट्री असेल, त्याचीसुद्धा आपल्याला त्या ठिकाणी लिस्ट बनवायची. त्यानंतर सेकंड आहे प्रिपेअर अ लिस्ट ऑफ ऑल द ऑपरेशन्स टू बी डन इन अ सिरियल ऑर्डर फॉर ईच क्रॉप. प्रत्येक क्रॉपला त्या ठिकाणी कोणते कोणते ऑपरेशन त्या ठिकाणी आपल्याला फॉलो करायचे त्याचीसुद्धा आपल्याला त्या ठिकाणी लिस्ट बनवायची. त्यानंतर इंडिकेट अ टाईम लिमिट फॉर ईच ऑपरेशन. प्रत्येक ऑपरेशनसाठी त्या ठिकाणी एक स्पेसिफिक टाईम लिमिट असला पाहिजे. त्यानंतर नेक्स्ट आहे एस्टिमेट द फिमेल अँड मेल लेबर्स अँड बुलक फ्रॉम द ईच ऑपरेशन. त्यामध्ये आपण पाहायचं की आपल्याला फिमेल लेबर किती लागणार आहेत आणि मेल लेबर किती लागणार आहेत, आणि त्यानंतर बुलकचं त्या ठिकाणी आपल्याला किती काम लागणार आहे हे सुद्धा आपण त्या ठिकाणी एस्टिमेट करून घ्यायचं. त्यानंतर फायनली प्रिपेअर अ शीट ऑफ द वर्क शेड्यूल. वर्क शेड्यूल महत्त्वाचं आहे. त्यामध्ये आपल्याला कुठलं वर्क कधी करायचं आहे याचं त्या ठिकाणी लिस्टिंग केलेलं असतं. त्यानंतर आहे रेटिंग अँड एक्स्ट्रॅक्शन ऑफ फायबर इन डेक्कन एम. तर रेटिंग अँड एक्स्ट्रॅक्शन कसं करायचं, त्याच्यामध्ये काय करायचं, तिन्ही क्रॉपचं जवळपास सेमच आहे. त्यामध्ये जूट असेल, सनेम असेल, डेक्कन एम असेल,
तिन्हीपैकी एका क्रॉपवर त्या ठिकाणी तुम्हाला रेटिंग अँड एक्स्ट्रॅक्शन हा क्वेश्चन 100% प्रत्येक एक्झाममध्ये विचारला जातो. तर त्याच्यामध्ये कसं करायचं, हार्वेस्टेड प्लांट्स आर टाईड इन टू द बंडल्स अँड केप्ट इन द वॉटर फॉर 10 to 20 days. त्याच्यामध्ये आपण जे काय हार्वेस्ट केलेलं आपले प्लांट्स आहेत ते काय करायचे, बंडल्समध्ये बांधायचे आणि 10 ते 12 दिवसासाठी त्या ठिकाणी आपण वॉटरमध्ये ठेवायचे. त्यानंतर काय करायचं, द कम्प्लिटली रेटेड प्लांट्स आर देन टेकन आउट फ्रॉम द वॉटर. जे काय रेटिंग झालेली आहे असे प्लांट त्या ठिकाणी वॉटरमधून बाहेर काढायचे. त्यानंतर काय करायचं, फेन बार्क इज बिकम सॉफ्ट अँड सेपरेट इझिली. ज्यावेळेस त्याचा बार्क सॉफ्ट होईल आणि इझिली रिमूव्ह होईल त्यावेळेस त्या ठिकाणी आपण ते बाहेर काढायचे. त्यानंतर काय करायचं, प्लांट्स आर टेकन आउट फ्रॉम द वॉटर अँड फायबर्स आर रिमूव्ड बाय द हँड. त्यानंतर काय करायचं, आपण ते बाहेर काढल्यानंतर त्याच्यापासून आपण हाताने आपण फायबर रिमूव्ह करायचं. त्यानंतर काय करायचं, द एक्स्ट्रॅक्टेड फायबर्स आर वॉश्ड इन द क्लीन वॉटर अँड ड्राईड इन सन फॉर 2 to 3 days बाय हँगिंग. त्याच्यानंतर काय करायचं, एक्स्ट्रॅक्टेड फायबर जे काय आहे ते स्वच्छ धुवून घ्यायचं. त्यानंतर काय करायचं, सूर्यप्रकाशामध्ये त्याला 2 ते 3 दिवस वाळू घालायचं. त्यानंतर क्वेश्चन नंबर 4A आहे, सप्लाय इन्फॉर्मेशन ऑन जूट क्रॉप. आता जूट क्रॉपवर त्या ठिकाणी तुम्हाला सप्लाय इन्फॉर्मेशन विचारलेली आहे. ते तुम्हाला 4 मार्कासाठी विचारलेलं आहे. त्यामध्ये 3 क्वेश्चन दिलेले असतात. त्याच्यापैकी तुम्हाला 2 क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत. त्यामध्ये फर्स्ट वन आहे इकॉलॉजी. इकॉलॉजी म्हणजे काय, स्टडी ऑफ क्लायमेट अँड सॉइल. त्यामध्ये फर्स्ट वन आहे, इट इज अ ट्रॉपिकल क्रॉप. हे कसं आहे, उष्ण कटिबद्ध प्रदेशामध्ये येणारं पीक आहे. इट रिक्वायर्स हॉट अँड ह्युमिड क्लायमेट. उष्ण आणि दमट वातावरण या पिकाला लागत असतं. इट इज ग्रोन इन अ टेम्परेचर रेंज ऑफ 27 to 38 डिग्री सेल्सिअस एवढ्या टेम्परेचर रेंजमध्ये ते प्रॉपर ग्रो होत असतं. त्यानंतर त्याला रेनफॉल लागतो 1200 ते 1300 मिलीमीटरपर्यंत त्या ठिकाणी त्याला रेनफॉल लागत असतो. त्यानंतर सॉईल कशा प्रकारची लागते, सॉईल शुड बी वेल ड्रेन्ड अँड फर्टाईल सॉईल लाईक सँडी लोम. त्यानंतर रिव्हर साईडची सॉईल त्याला चालते. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे त्याच्यामधलाच, इकॉनॉमिकल युजेस. त्याचे आर्थिक उपयोग काय काय आहेत. इट इज अ इम्पॉर्टंट कॅश क्रॉप अँड अर्न द फॉरेन एक्सचेंज. हे कसं आहे, महत्त्वाचं कॅश क्रॉप आहे आणि आपण त्याच्यामध्ये फॉरेनमध्ये सुद्धा त्याला एक्सपोर्ट करू शकतो आणि फॉरेनमधले मनीसुद्धा त्या ठिकाणी इन्कम जनरेट करू शकतो. इट इज इम्पॉर्टंट फायबर क्रॉप्स अँड फायबर्स इज यूज्ड फॉर मेकिंग द गनी बॅग्स अँड रोप्स. तर आपण त्या ठिकाणी काय करू शकतो, त्याच्यापासून गनी बॅग्स तयार करू शकतो, पोते वगैरे, आणि रोप्ससुद्धा त्याच्यामध्ये तयार करू शकतो. रोप्स म्हणजे दोरी. त्यानंतर इट इज ऑल्सो यूज्ड फॉर मेकिंग द मॅट्स आणि ताडपत्री. त्याच्यापासून आपण चटया बनवतो किंवा ताडपत्रीसुद्धा बनवत असतो. त्यानंतर जूट स्टॉक्स आर यूज्ड फॉर मेकिंग द पेपर्स. त्याच्यापासून आपण पेपर्ससुद्धा बनवतो. त्यानंतर हार्डबोर्ड आणि फ्युअल. जे काही हार्डबोर्ड असते ते सुद्धा आपण त्याच्यापासून बनवत असतो आणि त्याला आपण ॲज अ फ्युअल म्हणून सुद्धा वापरत असतो. त्यानंतर क्वेश्चन नंबर 4B त्याच्यामध्ये आहे, सप्लाय इन्फॉर्मेशन ऑन पॅडी क्रॉप. पॅडी क्रॉपवर त्या ठिकाणी तुम्हाला इन्फॉर्मेशन विचारलेली आहे. 4 मार्कासाठी विचारलेला आहे पॅडी क्रॉप तुम्हाला. त्यामध्ये सीड सिलेक्शन आणि सीड ट्रीटमेंटबद्दल त्या ठिकाणी तुम्हाला डिटेलमध्ये माहिती लिहायची आहे. तर याच्यामध्ये सीड सिलेक्शन कसं करायचं, सीड शुड बी सिलेक्टेड फ्रॉम द हायल्डिंग व्हरायटी. जे काही आपले हायल्ड व्हरायटी आहेत, ज्याचं उत्पन्न जास्त आहे, अशा व्हरायटीपासून आपण सीड सिलेक्ट करायचे. आणि त्याच्यानंतर काय करायचं, इट शुड बी क्लीन अँड फायबल. ते स्वच्छ असले पाहिजे आणि फायबल असले पाहिजे. इट शुड बी सोक्ड इन 1% KCl सोल्युशन फॉर 12 hours. 1% KCl सोल्युशन घ्यायचं, 12 तासासाठी त्या ठिकाणी सोक करायचं. त्यानंतर काय करायचं, टू इम्प्रूव्ह द जर्मिनेशन अँड फिगर पोटेन्शियल. त्याच्यामुळे काय होतं, त्याची जर्मिनेशन पोटेन्शियल त्या ठिकाणी वाढतं. द सीड इज यूज्ड फॉर ट्रीटेड विथ द 3% ब्राईन सोल्युशन. ब्राईन सोल्युशन सोबत सुद्धा त्या ठिकाणी आपण सीड ट्रीटमेंट करू शकतो. त्यानंतर फॉलोड बाय द ट्रीटमेंट विथ द सोल्युशन ऑफ क्युप्रेसन, पॅरानॉक्स, क्युप्राविट फॉर 10 ते 15 मिनिटासाठी आपण ते ट्रीटमेंट करायची असते. त्यानंतर दिस विल प्रिव्हेंट द अटॅक ऑफ ब्लास्ट आणि ब्लाईट. हे डिसीज त्याच्यामुळं प्रिव्हेंट होतात, ते होत नाहीत.
द अटॅक ऑफ बॅक्टेरियल लीफ ब्लाइट कॅन बी प्रिव्हेंटेड बाय द ट्रीटिंग द पॅडी सीड्स विथ द मिक्स्ड सोल्युशन. स्ट्रेप्टोसायक्लिन सोबत सुद्धा आपण त्या ठिकाणी करू शकतो किंवा वेटेबल सिरेसन सोबत सुद्धा त्या ठिकाणी, त्याचबरोबर हॉट वॉटर ट्रीटमेंट सुद्धा करू शकतो. त्यामध्ये 52 ते 54 डिग्री सेल्सिअससाठी त्या ठिकाणी अर्ध्या तासासाठी ते आपण पाण्यामध्ये सीड ठेवायचे. त्यानंतर आपण ते सोईंगसाठी वापरायचे. त्यानंतर आहे हार्वेस्टिंग आणि यील्ड. तर त्याच्यामध्ये हार्वेस्टिंग कशी करायची, त्याची थ्रेशिंग कशी करायची. तर पॅडी क्रॉप कधी हार्वेस्टिंगला येतं, ज्यावेळेस मॉइश्चर कंटेंट त्याचं ग्रेनचं मॉइश्चर कंटेंट 20 ते 25% असतं, त्यावेळेस ते हार्वेस्टिंगला येत असतं. ॲट दिस स्टेज इयर्स आर नियरली राईप. त्या स्टेजला त्याचे इयर्स जे असतात राईप व्हायला लागते आणि स्ट्रॉ इज स्टील स्लाइटली ग्रीन. त्याचे स्ट्रॉ तरी पण थोडेफार ग्रीन असतात. टाइमली हार्वेस्टेड प्रिव्हेंट्स द लॉस ऑफ यील्ड्स ड्यू टू द ग्रेन शेडिंग. ज्यावेळेस आपण त्याची टाइमली हार्वेस्टिंग करतो त्यामुळे काय होतं, जे काही आपला लॉस होणार आहे तो होत नाही. त्यानंतर युजली मेजॉरिटी ऑफ द ग्रेन्स इन इयर्स अँड ऑफ हाय यील्डिंग व्हरायटीज अराइव 35 to 40 days आफ्टर द फुल एमर्जन्स ऑफ इयर्स. ज्यावेळेस त्याचे इयर्स एमर्ज आउट होतात त्यावेळेस ते 35 ते 40 दिवसामध्ये ते राईप व्हायला लागतं. त्यानंतर द क्रॉप इज हार्वेस्टेड बाय कटिंग द प्लांट्स विथ द हेल्प ऑफ सिकल फ्रॉम द ग्राउंड लेवल. त्या ठिकाणी आपण ग्राउंड लेवलपासून त्या ठिकाणी सिकलच्या सहाय्याने प्लांट कट करायचं. देन प्लांट्स आर लेफ्ट इन द फील्ड टू ड्राय फॉर 1 or 2 days. 1 किंवा 2 दिवस त्या ठिकाणी आपण फील्डमध्येच ठेवायचं. त्याच्यामुळे काय होतं, ते प्लांट ड्राय होतील. त्याच्यानंतर काय करायचं, त्याच्यानंतर आपण त्यामध्ये टाईड इन द बंडल्समध्ये त्या ठिकाणी बांधायचं 2 ते 3 दिवसासाठी. त्यानंतर द ड्राईंग इज कंटिन्यूस टिल द मॉइश्चर कंटेंट रिड्यूस फ्रॉम 12 to 13%. 12 ते 13% पर्यंत मॉइश्चर जाईपर्यंत त्या ठिकाणी आपण ती ड्राईंग कंटिन्यू फॉलो करायची. द क्रॉप इज थ्रेश्ड बाय द बिटिंग द प्लांट्स विथ द स्टिकच्या सहाय्याने त्या ठिकाणी आपण बिटिंग करून ते प्लांट थ्रेश आउट करू शकतो किंवा त्या ठिकाणी आपण थ्रेशरच्या सहाय्याने सुद्धा त्या ठिकाणी डायरेक्टली ते थ्रेशिंग करू शकतो. सध्या आपल्याकडं मेकॅनिकल थ्रेशर्स अवेलेबल आहेत, त्यामुळे आपल्याला बिटिंग करायची गरज नाही. त्यानंतर क्वेश्चन नंबर 4 आहे, तेच ऑरमध्ये आहे. त्यामध्ये आपला क्रॉपचा टेबल आहे. तर टेबलमध्ये तुम्हाला विचारलेला आहे 4 क्रॉप्स दिलेले आहेत. त्याचं तुम्हाला ओरिजिन विचारलेलं आहे, सोईंग टाईम विचारलेला आहे, सीड रेट विचारलेला आहे आणि ड्युरेशन विचारलेलं आहे. तर हे तुम्हाला मी त्या ठिकाणी टेबल होमवर्कसाठी देत आहे. तुम्ही त्या ठिकाणी तो टेबलमध्ये जे जे क्वेश्चन विचारलेले आहेत ते क्वेश्चन त्या ठिकाणी सॉल्व करायचे आहेत आणि मला त्या ठिकाणी सेंड करायचे आहेत. एक तर तुम्ही आपल्या टेलिग्रामला जर जॉईन असेल तर त्या ठिकाणी शेअर करा किंवा तुम्ही जर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला असाल तर व्हॉट्सअप ग्रुपमध्ये शेअर करा. त्याचबरोबर तुम्ही जर दोन्हीकडे नसाल तर यूट्यूबला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये हा टेबल सॉल्व करून त्या ठिकाणी मला शेअर करा. त्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5 मध्ये काय आहे, सप्लाय इन्फॉर्मेशन ऑन द खरीप जवार क्रॉप्स ऑन द फॉलोइंग पॉईंट्स. तर त्याच्यामध्ये कोणते कोणते पॉईंट आहेत, सॉईल आणि क्लायमेट. तर फर्स्ट वन पाहू आपण सॉईल. sorghum can be grown successfully on the clay loam, sandy loam. त्यानंतर fertile, well drained soil are important to the optimize the yield. त्यानंतर आहे soils with the clay loam texture. त्यानंतर having good water retention capacity चांगली असली पाहिजे. त्यानंतर grain sorghum is more tolerant of wet soil than the most of grain crops. त्या ठिकाणी सोरगम हे पीक त्या ठिकाणी टॉलरंट आहे. त्याला जर पाणी वगैरे नसेल तरीसुद्धा ते त्या ठिकाणी तग धरू शकतं. त्याचा pH आहे 6.0 to 8.5. त्यानंतर आपण पाहू त्याचं क्लायमेट कशा प्रकारचं लागतं या पिकाला. जवार इज अ ट्रॉपिकल क्रॉप. हे कसं आहे, ट्रॉपिकल क्रॉप आहे. इट इज कल्टिवेटेड थ्रू आउट द इयर. वर्षभर आपण त्याचं उत्पन्न घेऊ शकतो. जवार इज ऑल्सो कल्टिवेटेड इन द टेम्परेट रिजन. टेम्परेट रिजनमध्ये सुद्धा त्या ठिकाणी आपण त्याचं कल्टिवेशन करतो ॲज अ समर क्रॉप. तर त्याच्यामध्ये टेम्परेचर लागतं 7 ते 10 डिग्री सेल्सिअस फॉर जर्मिनेशन आणि त्याचं ऑप्टिमम टेम्परेचर रेंज ग्रोथसाठी लागतं 27 ते
32°C त्यानंतर इट डज नॉट टॉलरेट फ्रॉस्ट, धुकं जर पडलं तर त्या ठिकाणी ते टॉलरेट करत नाही. त्यानंतर जवार इज वेल अडॉप्टेड टू द सेमी अराइड रिजन्स विथ द ॲन्युअल रेनफॉल ऑफ 350 to 400 millimeters. त्यानंतर इन इंडिया इट इज ग्रोन इन द रिजन्स रिसिव्हिंग द ॲन्युअल रेनफॉल ऑफ 400 ते 1000 मिलीमीटरपर्यंत जिथं पाऊस पडतो त्या ठिकाणी आपण जवार हे क्रॉप घेत असतो. त्यानंतर जवार इज ड्रॉट रेजिस्टंट क्रॉप. जर समजा पाऊस वगैरे नसेल किंवा पाण्याची कमतरता जरी असेल तर त्या ठिकाणी ते ड्रॉटला रेजिस्टंट क्रॉप आहे. त्यानंतर आपण पाहू लँड प्रिपरेशन. आता जमीन तयार कशी करायची. लँड इज प्रिपेअर्ड बाय 1 डिप्लोईंग अँड 2 to 3 क्रिस क्रॉस हरावून घ्यायची. त्यानंतर काय करायचे, रिमूव्ह स्टबल्स अँड देन मेक अ फाईन सीड बेड त्या ठिकाणी. त्यानंतर वीड वगैरे रिमूव्ह करायचे आणि फाईन सीड बेड तयार केल्यानंतर ते आपल्याला सोईंगसाठी वापरता येतो. त्यानंतर आहे सीड ट्रीटमेंट. आता सीड ट्रीटमेंट कशी करायची जवारामध्ये. खरीप जवार विचारलेला आहे आपल्याला. त्यामध्ये सीड इज ट्रीटेड विथ द हेल्प ऑफ 300 मेश फाईन सल्फर पावडर. 300 मेश फाईन सल्फर पावडर घ्यायचं, 6 ग्रॅम पर kg सीडसोबत मिक्स करायचं आणि त्यानंतर काय करायचं, इट प्रोटेक्ट द क्रॉप अगेन्स्ट स्मट डिसीज. त्याच्यामुळे काय फायदा होतो की आपल्या पिकाला स्मट हा डिसीज होत नाही. त्यानंतर अल्सो सीड इज ट्रीटेड विथ द ॲझोटोबॅक्टर. ॲझोटोबॅक्टर सोबत सुद्धा आपण सीड ट्रीटमेंट करू शकतो. त्याच्यामुळं फायदा काय होतं, ते काय करतं, ॲटमॉस्फिअरमधलं जे काही नायट्रोजन आहे ते फिक्स करण्याचं काम करतं आणि त्याच्यापासून आपलं उत्पन्नसुद्धा वाढतं. त्यानंतर आहे व्हरायटी. आता व्हरायटी कुठल्या कुठल्या प्रकारचे लागणार आहेत आपल्याला. त्याच्यामध्ये आहे खरीपमध्ये जर विचार केला, लोकलमध्ये आहे मोतीचूर, पिवळी. त्यानंतर खरीप इम्प्रूव्डमध्ये SPV 345, SPV 351, SPV 375. त्यानंतर खरीप हायब्रिड त्याच्यामध्ये आहे CSH1, CSH5, CSH6, CSH9, CSH10, CSH11. त्यानंतर स्ट्रायगा रेजिस्टंट व्हरायटी आहे N39, SPV 462. या ठिकाणी आपण कंप्लीट त्या ठिकाणी पेपरचं डिस्कशन केलेलं आहे. तुम्हाला सांगितलेलं आहे कशा प्रकारचे क्वेश्चन्स विचारतात, कशा प्रकारे त्या ठिकाणी तुम्ही सॉल्व करायचे ते क्वेश्चन्स. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपली नवीन बॅच सुरू झालेली आहे आजपासून. तुम्ही जर ती आतापर्यंत जॉईन केली नसेल तर लवकरात लवकर त्या ठिकाणी जॉईन करून घ्या. तर त्या बॅचमध्ये तुम्हाला काय काय भेटणार आहे. फर्स्ट वन आहे लाईव्ह लेक्चर्स. आपण आपल्या ॲपच्या माध्यमातून त्या ठिकाणी समोरासमोर सर्व गोष्टी शिकणार आहोत. त्यामध्ये तुम्ही मला तुमचे क्वेश्चन्स लाईव्ह विचारू शकता आणि सर्व क्वेश्चनची उत्तरं त्या ठिकाणी मिळू शकता. त्यानंतर दुसरी गोष्ट आहे त्याच्यामध्ये रेकॉर्डेड लेक्चर्स. विद्यार्थी मित्रांनो, त्या ठिकाणी आपल्या ॲपमध्ये आपण ऑलरेडी 52+ रेकॉर्डेड लेक्चर्स ऑलरेडी अपलोड केलेले आहेत. ते सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी ॲट अ टाईम भेटणार आहेत. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपलं टार्गेट आहे 200 पैकी 200 मार्क. नक्कीच विद्यार्थी मित्रांनो, त्या ठिकाणी तुम्ही 200 पैकी 200 मार्क्स मिळवू शकता. तुम्हाला तर माहितीच आहे, मी त्या ठिकाणी 199 मार्क्स मिळवलेले आहेत आणि आपलं टार्गेट आहे 10 विद्यार्थ्यांचं त्या ठिकाणी टार्गेट आहे 200 पैकी 200 मार्काचं. आणि नक्कीच विद्यार्थी मित्रांनो, आपण ते टार्गेट यावर्षी अचीव करणार आहोत. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जे काही स्टडी मटेरियल लागणार आहे, अभ्यासासाठी जे काही नोट्स लागणार आहेत त्यासुद्धा आपण त्या ठिकाणी तुम्हाला पुरवणार आहोत. त्यानंतर तुमचे प्रत्येक टॉपिकवर आपण एक एक्झाम घेणार आहोत. त्या एक्झामचं इव्हॅल्युएशन करणार आहोत. त्यामध्ये तुमचं काय चुकीचं आहे, काय बरोबर आहे, कशा प्रकारे तुम्ही त्या ठिकाणी कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंट करू शकता, या सर्व गोष्टी त्या ठिकाणी तुम्हाला सांगितल्या जातील. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, शेवटी तुमचं बोर्डाचे जे काही एक्झामचे पेपर आहेत, पेपर फर्स्टचे 10, त्यानंतर पेपर सेकंडचे 10, असे मिळून 20 पेपर त्या ठिकाणी आपण घेणार आहोत. त्याची सुद्धा प्रॅक्टिस करून घेणार आहोत आपण. त्यानंतर प्रत्येक आठवड्यामध्ये एक आपण वीकली डाऊट सेशन सुद्धा ठेवणार आहोत. म्हणजे आठवड्यामध्ये असा एक दिवस ठेवणार ज्या ठिकाणी तुम्ही मला तुमचे क्वेश्चन्स एकदाच त्या ठिकाणी सर्व क्वेश्चन विचारू शकता आणि सर्व क्वेश्चनची उत्तरं मिळू शकता. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, ही बॅच आपली फक्त 50 विद्यार्थ्यांसाठी आहे. फक्त 50 विद्यार्थ्यांना आपण त्या ठिकाणी या बॅचमध्ये ॲडमिशन देणार आहोत. त्यानंतर त्याच्यामध्ये आपण करिअर गायडन्स सुद्धा तुम्हाला देणार आहोत. भविष्यामध्ये समजा तुम्हाला जर आता
12वी झाल्यानंतर तुम्ही BSc ॲग्रिकल्चरला ॲडमिशन घ्यायचं असेल, BSc हॉर्टिकल्चर, BSc फिशरी, BSc फॉरेस्ट्री, त्यानंतर बायोटेक अशा वेगवेगळ्या फील्डला जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्याच्याबद्दल आपण तुम्हाला करिअर गायडन्ससुद्धा देणार आहोत. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो शेवटी आपण तुम्हाला एक गेस्ट पेपरसुद्धा देणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी त्याची रेग्युलर फीस आपली आहे 9,999. पण विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी मी एक स्पेशल ऑफर देत आहे. तुम्ही हा व्हिडिओ पाहताय म्हणजे तुम्ही सर्वजण स्पेशल आहात. तुमच्यासाठी फक्त मी त्या ठिकाणी एक स्पेशल ऑफर देत आहे. त्यामध्ये 50% ऑफ आहे. तुमचं ॲडमिशन फक्त 5,000 रुपयामध्ये होणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो वेळ वाया न घालता त्या ठिकाणी तुम्ही आजच मला त्या ठिकाणी 9764861306 या नंबरवर कॉल करा. संपूर्ण माहिती त्या ठिकाणी विचारा आणि तुमचं ॲडमिशन आजच फिक्स करा आणि क्रॉप सायन्समध्ये 200 पैकी 200 मार्क्स मिळवण्याची जर्नी स्टार्ट करा. तर विद्यार्थी मित्रांनो त्याचबरोबर आपली ॲग्रिकल्चर सायन्स अँड टेक्नॉलॉजीसाठी सुद्धा बॅच सुरू झालेली आहे आजपासूनच. तर त्याच्यामध्ये काय काय भेटणार आहे, फर्स्ट आहे लाईव्ह लेक्चर्स, त्यानंतर सेकंड आहे स्टडी मटेरियल, जे काय अभ्यासाचं मटेरियल लागणार आहे ते सर्व भेटणार आहे, नोट्स भेटणार आहेत. त्यानंतर प्रत्येक टॉपिकवर आपण एक एक एक्झाम घेणार आहोत, त्या एक्झामचं इव्हॅल्युएशन करून देणार आहोत. त्यानंतर आपलं टार्गेट आहे 100 पैकी 100. नक्कीच विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी तुम्ही प्रॉपर गायडन्स आणि स्ट्रॅटेजी फॉलो केल्यानंतर 100 पैकी 100 मार्क्स मिळवू शकता. आणि ही सुद्धा बॅच आपली फक्त 50 विद्यार्थ्यांसाठी आहे. त्यानंतर आठवड्यामध्ये एक आपण डाऊट सेशनसुद्धा ठेवणार आहोत, तुम्हाला करिअर गायडन्ससुद्धा देणार आहोत. त्यानंतर गेस्ट पेपरसुद्धा भेटणार आहे तुम्हाला. तर याचीसुद्धा आपली रेग्युलर फीस आहे 10,000 रुपये. पण विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी तुमच्यासाठी स्पेशल ऑफर आहे, 50% ऑफ आहे. तुमचं ॲडमिशन फक्त 5,000मध्ये होऊन जाईल. त्यामुळे वेळ न दवडता त्या ठिकाणी 9764861306 या नंबरवर कॉल करा आणि त्या ठिकाणी तुम्ही संपूर्ण माहिती विचारल्यानंतर तुमचं ॲडमिशन फिक्स करा आणि ॲग्रिकल्चर सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये 100 पैकी 100 मार्क्स मिळवण्याची जर्नी स्टार्ट करा. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो काही विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी फक्त स्टडी मटेरियल नोट्स पाहिजे आहेत, तर त्यासुद्धा त्या ठिकाणी आपल्याकडे अवेलेबल आहेत. ज्यांना पाहिजे असतील त्यांना 999 रुपीजमध्ये ते आपण अवेलेबल करून देणार आहोत. त्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी तुम्ही मला डायरेक्टली कॉल करू शकता 9764861306 या नंबरवर. त्यानंतर तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाईल आणि तुम्हाला नोट्स भेटून जातील. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण पेपर फर्स्टसाठी IMP क्वेश्चनचं एक सेट तयार केलेला आहे. त्याचबरोबर पेपर सेकंडसाठी सुद्धा एक आपण सेट बनवलेला आहे. तो जर तुम्हाला पाहिजे असेल तर त्या ठिकाणी तुम्ही मला खाली दिलेल्या नंबरवर डायरेक्टली कॉल करा आणि संपूर्ण माहिती विचारल्यानंतर जी काही आपली प्राईस आहे ती तुम्हाला पे करायची. त्यानंतर पे केल्यानंतर तुम्हाला त्याची PDF भेटून जाईल. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर आत्तापर्यंत आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल. आणि तुम्हाला जर बॅच जॉईन करायची असेल तर 9764861306 या नंबरवर डायरेक्टली मला कॉल करा, संपूर्ण माहिती विचारा आणि तुमचे ऑनलाईन क्लासेस स्टार्ट करा. विद्यार्थी मित्रांनो तुम्ही ऑफलाईन क्लासेसच्या भरोशावर अजिबात बसू नका. जे काय आहे ते आता सध्या इथून पुढचं फ्युचर ऑनलाईन एज्युकेशनचं आहे. त्यामुळं ऑनलाईन एज्युकेशनवर त्या ठिकाणी तुम्ही फोकस करा आणि व्यवस्थित त्या ठिकाणी अभ्यास करून जास्तीत जास्त मार्क्स मिळवा. तर विद्यार्थी मित्रांनो दुधाटे क्रॉप अकॅडमी ॲपची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल आणि कमेंट बॉक्समध्ये सुद्धा मिळून जाईल. तर ते ॲप डाउनलोड करा, त्यामध्ये स्वतःला रजिस्टर करा. त्याचबरोबर आपली वेबसाईट आहे, त्या वेबसाईटची लिंकसुद्धा त्या ठिकाणी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्या ठिकाणी जा, त्या ठिकाणी तुम्हाला डेमो लेक्चर पाहायला मिळतील, ते डेमो लेक्चर पहा. त्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी एनरोलमेंट रिक्वेस्ट त्या ठिकाणी पाठवता येते मला. तर त्यामध्ये तुमचं नाव नंबर त्या ठिकाणी ॲड करा आणि ते सबमिट करा. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर या लेक्चरची PDF पाहिजे असेल, म्हणजे 2020चा जो काही क्वेश्चन पेपर आपण डिस्कस केला
त्याची जर PDF पाहिजे असेल तर त्या ठिकाणी खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला गुगल फॉर्म दिलेला आहे, तो गुगल फॉर्म त्या ठिकाणी तुम्ही फिलअप करा. त्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या ईमेलवर या लेक्चरची PDF सेंड करण्यात येईल. ठीक आहे, धन्यवाद.